यानंतर जाणून घेऊयात बातमी आहे नांदेडमधनं। सैराटचा अंत कधी बदलणार असं कायम काही दिवसांनी काही महिन्यांनी विचारण्याची वेळ येते, कारण तशा घटना ऑनर किलिंगच्या आपल्याला घडताना दिसतात। नांदेडमधल्या भोकरमध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना घडलेली आहे। बघूयात याबद्दलची बातमी। कशात घेऊन जाऊ? अरे अरे ना जीवन ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात, पण तुम्ही ती पाहायलाच हवीत, कारण ही दृश्य महाराष्ट्राला आरसा दाखवणारी आहेत। आधुनिक परंपरेच्या गप्पा मारणाऱ्यांच्या थोबाडात सणकून लगावणारी आहे। भावानं जीव घेणे वार केलेले असताना रक्तबंबाळ पूजा वर्षेवार मदतीसाठी याचना करत होती। त्यावेळेस बघे तिला मदतीऐवजी शूट करत होते। पूजा जीव वाचवण्यासाठी हात जोडत होती, त्यावेळेस बघ्यांचे हात आणि डोळे कदाचित बंद झालेले होते। ही धक्कादायक घटना घडली आहे 23 जुलैला नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यात। काही महिन्यांपूर्वी पूजाचा भोकरमधल्या एका तरुणाशी विवाह लावून देण्यात आला, पण पूजाचे गोविंद कराळे नावाच्या युवकाशी प्रेमसंबंध होते, त्यामुळे पूजा गोविंद सोबत पळून गेली। याचा राग पूजाचा भाऊ दिगंबर दासरेच्या मनात होता। दिगंबरने दोघांचा पत्ता काढला। त्यांना बहाण्यानं भोकरला परत घेऊन येताना निवघा रोड शेजारी नेऊन त्यांच्यावर धारधार शस्त्रानं वार केले। गोविंद कराळेचा जागीच मृत्यू झाला, पण पूजा जिवंत होती। पूजा स्वतःच शेतातून जवळच्या रोडवर आली। रस्त्यावर आल्यावर ती खाली पडली। पूजा मदतीची याचना करत असल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय। स्वतः पूजा उठून रस्त्याच्या कडेला येऊन बसल्याचं दिसतंय, पण तिला मदत करण्याऐवजी रस्त्यावरून येणारे आणि जाणारे मोबाईलमध्ये फोटो आणि शूटिंग करण्यात व्यस्त होते। हा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। पूजा जवळपास तासभराहून अधिक वेळ जिवंत होती। तिला वेळीच मदत मिळाली असती तर कदाचित ती वाचलीही असती। मुजीब शेख, IBN लोकमत, नांदेड।